माझ्या महानंदा हरंगोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण विदुर काकाचा पूर्व वृत्तांत बघणार आहोत। विदुर काका कोण होते? ज्या विदुर काकांनी तीर्थयात्रा करून मैत्रेय ऋषीकडून ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं होतं आणि जन्माचं सार्थक करून घेतलं होतं। असे विदुर काका हे कोण होते? एकदा हस्तिनापुराच्या पूर्वेला शुंडिक्य नावाचा देश होता आणि त्या शुंडिक्य नावाच्या देशामध्ये मांडव्य नावाचे ऋषी तपस्वी राहत होते। हे ऋषी त्रिकाल पूजा करायचे। त्रिकाल पूजा म्हणजे सकाळी स्नान करायचे, पूजा अर्चा करायचे, भोजन करायचे, दुपारी स्नान पूजा अर्चा आणि संध्याकाळीही स्नान आणि पूजा अर्चना असं त्रिकाळ पूजन करायचे। हे ऋषी तपस्वी होते। ह्याने 12 वर्ष कडकडीत मौन व्रत धरलेलं होतं। 12 वर्ष जप तप साधनेशिवाय मुखानं दुसरा असा कोणताच शब्द ते बोललेले नव्हते। मौन याचा अर्थ वायफळ न बोलणे, साधना तपस्या त्या मुखानं करणे। अशा प्रकारे 12 वर्ष त्यांनी कडकडीत मौन व्रत धरून साधना तपस्या केलेली होती। हे मांडव्य ऋषी एक वेळेस आपल्या आश्रमाच्या समोर एका वृक्षाखाली आसन घालून तपश्चर्या करत बसले, ध्यानस्थ बसलेले होते। आणि त्याच वेळेस त्या हस्तिनापुरामध्ये काही चोरांनी चोरी केली। अलंकार पैसा धन चोरून घेऊन चोर पळून गेले आणि चोरी केलेली कळाल्यामुळे त्या हस्तिनापुराचे राजदूत जे होते ते चोरांच्या मागे लागले। ते चोर मांडव्य ऋषीच्या आश्रमाकडे आले। मांडव्य ऋषी आश्रमाच्या बाहेरच झाडाखाली ध्यानस्थ बसलेले होते। त्या चोरांनी आश्रमाचा दरवाजा उघडला आणि मध्ये जाऊन दरवाजा लावून घेतला। मांडव्य ऋषी ध्यानस्थ असल्यामुळे त्यांना कोणताच पत्ता लागलेला नाही। चोराचा शोध घेत घेत हस्तिनापुराचे सैनिक आले आणि त्यांना ह्या मांडव्य ऋषीच्या आश्रमामध्ये चोर आहेत असा पत्ता लागला आणि त्या चोरांना त्यांनी पकडलं। परंतु त्यांना वाटलं ध्यानस्थ बसलेला जो आहे तो सुद्धा चोरच आहे आणि ध्यानस्थ बसण्याचं नाटक करत आहे असं म्हणून त्या मांडव्य ऋषीलाही त्या सैनिकांनी पकडलेला आहे, चोरांनाही पकडलेला आहे। ह्या सगळ्यांना घेऊन हस्तिनापुरामध्ये नेलं आणि हाच ध्यानस्थ बसलेला ह्या चोराचा मुख्य आहे असं समजून त्या राजानं तिथल्या त्या मांडव्य ऋषींना 16 वर दिलेलं आहे। 16 वर दिला असताना सुद्धा मांडव्य ऋषींना काहीच झालेलं नाही। 16 वर सुद्धा ते ध्यानस्थच होते, ईश्वराचं नामस्मरण करत होते। राजाला उपरती झाली। राजाच्या लक्षात आलं ही चोर नाही। चोर जर असता तर 16 वर देता क्षणी ह्याचा प्राण गेला असता, ह्याच्या पोटामध्ये सूळ घुसून रक्तबंबाळ झाला असता। हे सूळ नाही, हे चोर नाही, तर 16 वर दिलेले हे कुणीतरी महान तपस्वी आहेत आणि आपल्याकडून मोठा अपराध झाला, मोठा गुन्हा झाला असं वाटू लागलेलं आहे। 4 तास मांडव्य ऋषी 16 वर होते। 4 तासानंतर त्यांना खाली उतरवण्यात आलं। राजाने त्यांचे पाय धरले, माफी मागितली, परंतु मांडव्य ऋषी काहीच बोललेले नाहीत। मौन धरून ते तिथून निघून गेले आणि गंगेमध्ये जाऊन त्यांनी आपला देह विसर्जित केला। देह विसर्जित करून ते यमधर्माकडे गेले। यमधर्माला विचारलेलं आहे, मला कोणत्या कारणामुळे 16 वर दिलं सांग, माझं कोणतं पाप होतं, मी काय कर्म कधी केलेलं होतं, मला तर काहीच आठवत नाही, तू खरं सांग, मला 4 तास 16 वर का राहावं लागलं। तेव्हा धर्मराजानं यमधर्मानं सांगितलेलं आहे, तुम्ही 4 वर्षाचे असताना बाबळीचा काटा घेऊन त्या एका किड्याला त्या काटेमध्ये घुसवलं आणि तुम्ही गोल 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 फिरवलेलं होतं।
गोल गोल फिरवताना त्या किड्यामधून गुई 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 असा आवाज येत होता आणि त्या आवाजानं तुम्ही खेळत खेळत 4 वर्ष वयाच्या लहान मुलानं 4 तास त्या किड्याला सुळावर देऊन फिरवलेलं होतं आणि ती आवाज येतो कसा म्हणून त्याचा आनंद घेतलेला होता. ते कर्म होतं तुमचं, म्हणून तुम्हाला 4 तास सुळावर राहावं लागलं. 4 तासानंतर तुम्ही काठ्यावरचं ते किडू काढलं, सोडून दिलं, ते उडून गेलं, ती मेलं नव्हतं. म्हणून सुळावर दिलं असताना सुद्धा तुम्हाला काहीच झालं नाही. तुम्ही सही सलामत राहिलात. तेव्हा मांडव्य ऋषींना क्रोध आलेला आहे आणि मांडव्य ऋषी त्या यमधर्माला म्हणू लागले, अरे तुला काही कळतं का? 4 वर्ष वय असलेल्या मुलाला पाप पुण्याची जाणीव असते का? त्याला त्याच्या ध्येयाचं सुद्धा ज्ञान नसतं आणि त्याला काय करावं आणि काय करू नये ह्याची त्याला जाण नसते, हे तुला माहीत नाही का? तू यमधर्म असताना सुद्धा तू एवढी मोठी शिक्षा मला विनाकारण दिलीस. मी हे तुला शाप देतो, तू ही मृत्युलोकी जन्म घेशील आणि जन्म तुला अशा ठिकाणी प्राप्त होईल की दासीच्या पोटी जन्म घेशील आणि तुझी सुटका होणार नाही. तुला 100 वर्ष आयुष्य प्राप्त होईल आणि दासी पुत्र म्हणून तुला राहावं लागेल आणि तिथं तुला मला जे दिलं सुळावर त्या कर्माचं फळ तुला भोगी तिथं दुःख भोगावं लागेल. म्हणून हस्तिनापुरामध्ये विदुर काका दासीच्या पोटी जन्म घेतला. विदुर काका हे धृतराष्ट्राचे भाऊच होते, पण दासीच्या पोटी जन्म घेतल्यामुळं त्यांना दासी पुत्र म्हणत होते आणि त्यांना वागणूक सुद्धा वेगळी देत होते. विदुर काका खूप हुशार होते, धर्मशील होते, सद्गुणी होते, महान असे सद्भक्त होते. परंतु त्यांना 100 वर्ष त्या दुर्योधनाच्या सहवासात राहावं लागलं. त्यांनी शेवटचे काही दिवस तपश्चर्या केली, अरण्यामध्ये तीर्थयात्रा केली आणि मैत्रेय ऋषीकडून ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं. अशा प्रकारे विदुर काका हे यमधर्माचे अवतार होते आणि त्यांनी हस्तिनापुरामध्ये जन्म घेतलेला होता. माझा जर व्हिडिओ आपल्याला आवडला, लाईक आणि सबस्क्राईब करा.